अध्यक्ष महोदय, निकम साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो अत्यंत योग्य आणि रास्त आहे. म्हणूनच मी मगाशी सांगितलं, जी भरपाई द्यायची आहे किंवा रासायनिक खताचा विषय आहे, त्यानंतर जे का आता दुबईला आंबा जातो, परदेशात आंबा जातो, मोठ्या प्रमाणात देवगड रत्नागिरी आपला फार मोठ्या प्रमाणात आंबे जातात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु आताची सध्याची जी काय युद्धजन्य परिस्थिती आहे, भास्करराव तुम्हाला बोलायला देतो, थांबा जरा. होय काय, चांगलं अभिनंदन तुमचं. तुम्हाला पण बोलवतो मीटिंगला त्या. तर म्हणजे ज्या अनुषंगाने आपण सांगितलं, मी मगाशी एका याच्यात सांगितलं आहे की हा निर्णय आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मीटिंग घेऊन आपल्याला निकालीत काढूया की येणे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना भरपाई कशी देता येईल आणि जे काय तुम्ही सांगितलेलं आहे, जी काय आता युद्धजन्य परिस्थिती आहे, तिकडे जी काय अडचण आहे, ह्याच्यावरती तोडगा काढायचा असेल तर मुख्यमंत्र्यांवर मीटिंग घेऊन आपण तो तोडगा काढू आणि तुम्हाला सगळ्यांना बोलवतो. चला सुनील प्रभू देतो अध्यक्ष देतो एक प्रश्न विचारा, एक प्रश्न. चला अध्यक्ष महोदय, एक स्पेसिफिक ही लक्षवेधी पुकारण्या अगोदरपासून मी आपल्याकडे वेळ मागतोय. माननीय मंत्री वेळ महोदय, घेऊन ना, आपल्याला 1.5 वाजता मला आपण बोलायला संधी दिलीत, चला आपण प्रश्न मी आपला आभारी आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांचे उत्तर याच्यामध्ये दिलंय. आमचं म्हणणं असं आहे की आज कोकणामध्ये रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, आंब्याची परिस्थिती, आंबा उत्पादक शेतकरी पूर्णपणे बेजार झालेला आहे. कारण जो सुरुवातीला मोहर आला ती फक्त फुलं आली. तो विषय झालाय. आपण नाही ऐका ना, मी शेतकरी आहे, मी आंबा उत्पादक शेतकरी आहे. माझं ऐका ना, माझं दुःख ऐका. त्या सगळ्या शेतकऱ्याचं दुःख मी मांडतोय प्रतिनिधी म्हणून. 2 वेळा मोहर आला, मोहर जडून गेला, आता छोटी फळं लागलेली आहेत, आंबा नाहीच आहे. जसं ते म्हणाले की 90% नुकसान पूर्ण आंबा शेतकऱ्याचं झालेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही विम्याचे आम्हाला पैसे देऊन त्या शेतकऱ्यावरती मेहरबानी नका करू. माझं असं म्हणणं आहे की सरसकट ही नैसर्गिक आपत्ती आहे, सरसकट हेक्टरी आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्याला पैसे सरकारने घोषणा अधिवेशन संपण्यापूर्वी 5 लाख रुपये हेक्टरी दिले पाहिजे, अशी माझी मागणी आहे. आणि अध्यक्ष महोदय, मी नाही बोलत आहे, कोकणातला प्रत्येक शेतकरी बोलतोय. आपण कोकणातले सगळे चॅनल बघा, वृत्तपत्र बघा, रोज मोर्चे निघतायत, स्थानिक शेतकरी बैठका घेत आहेत, तात्काळ निवेदनं पाठवत आहेत, आंदोलन निवेदन येत आहेत. माझी विनंती आहे, आपण आदेश द्या की वरून आदेश द्या. अध्यक्ष महोदय, आमची अपेक्षा आहे ज्या सर्वोच्च आसनावरती आपण बसला ना, आज शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम आपण करा की अधिवेशन संपण्यापूर्वी हेक्टरी 5 लाख रुपये आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्याला सरकारने आपत्तीची म्हणून या ठिकाणी घोषणा करायला पाहिजे. 1 मिनिट. मंत्री महोदय प्रकाश सुर्वेचा आणि सुनील प्रभूचा एकत्रित उत्तर द्या. प्रकाश सुर्वे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांचे उत्तर दिलेलं आहे ते विसंगत उत्तर असून थातुरमतूर उत्तर आहे असं मी त्या मंत्री महोदयांना सांगतो. आत्ता सुनील प्रभू बोलले ते अगदी गोष्ट खरी आहे की बघा, इतर याच्या राज्याच्या आणि कोकणाची परिस्थिती वेगळी आहे. आमच्याकडे बराच पाऊस पडतो, पण आत्ता सीझनला जाणार, आत्ता बघायला 1 थेंब पाणी नसतं गुरा गाई ढोरांना. आंबा असा एक वस्तू आहे की त्यांनी गाई ढोरं त्याच्या साळी बिळी खाऊन त्याचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होतो. आणि आजच्या परिस्थिती पडलेल्या पावसामुळे, आलेल्या ढगाळ वातावरणामुळे आणि प्रचंड उष्णतेमुळे सर्व आंबा जळून खाक झालेला आहे, करपलेला आहे. काजू तर अजिबात कुठेही दिसत नाही. आणि अशा परिस्थितीत जर मंत्री महोदय बोलत असतील आम्ही हेक्टरी काहीतरी देऊ, काय उपकार करत नाही तुम्ही आमच्यावर? तुम्ही सुद्धा कोकणामध्ये राहता, मला सांगा, कोकणामध्ये आंबा आणि काजूशिवाय दुसरं उत्पन्न काय आहे? बाकीच्या ठिकाणी कुठल्या तरी शेती होतात, वेगवेगळ्या शेती होतात, आणि इथे दुसरं काहीच नाही. त्यामुळे एकतर गुरंढोरं मोकाट सुटलेले आहेत, कुठले उत्पन्न होत नाही, भात होत नाही, सध्या परिस्थितीत नाचणी व्हायला तयार नाही. एकमेव ते आंबा उत्पन्न आहे. आणि त्याच्यामध्ये जर शेतकरी जगत असेल तर तुम्ही शेतकऱ्याला मारायचा विचार करता का काही न देऊन? उत्तर घ्या. तर हे असं चालणार नाही. मंत्री महोदय, तुम्ही कोकणातले आहात आणि तुम्ही तिकडचे फेमस आहात, देणारे माणसं आहात, तर तुम्ही आता मुख्यमंत्र्यांशी बोलून या अधिवेशनमध्ये 5 लाख रुपये ते बोलले ते बरोबर आहे, 5 लाख रुपये देण्याची विनंती करावी, नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल. असंच तुम्ही फसवलं मंत्री महोदयांनी आणि अजून तसेच बाकी ठेवलेले आहेत शेतकऱ्यांचा. बोलू दे. सुर्वे साहेब उत्तर घ्या. अध्यक्ष महोदय, शॉर्ट मध्ये उत्तर द्या. अत्यंत पोटतिडकीने एक दिंडोशीचे आमचे आमदार सुनील प्रभू आणि आमचे दादा सुर्वे दादा
हे दोन्ही मुंबईला राहतात परंतु कोकणामधले आहेत. त्यामुळे त्यांची जी काय पोटतिडकीने जे त्यांनी मागणी केलेली आहे आम्हाला मान्य आहे ना, आम्ही कुठं नाही बोलतो आहे, आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. परंतु जे मागायचं देत हो देतो सांगतोय ऐका. अरे हो अध्यक्ष महोदय, जो मुद्दा त्यांनी मला मगाशी सांगितलेला आहे, अधिवेशन संपण्याच्या अगोदर आम्ही ही जी मिटिंग लावतो ह्या सगळ्यांना बोलवतो, जे मुंबईशी असतील, कोकणवासी असतील, आम्ही सगळे मंत्री असू आणि एक चांगली बैठक घेऊन ह्याच्यावर ठोस निर्णय काढून. का आता शेखर निकम साहेबांनी सांगितलं आहे, प्रभू साहेबांनी झालं, त्यांनी झालं की सगळ्यांची मागणी एकच आहे. आता आमचे हे मंत्री आहेत, आमची अतिथी सगळ्या आमची एकच मागणी आहे, शेतकऱ्यांना भरपाई द्यावी आणि त्या मताशी आम्ही सहमत आहोत. आम्ही तो निश्चित प्रयत्न. भास्करराव नंतर अभिमन्यू. एक मिनिट अध्यक्ष महोदय, माझे दोन तीन प्रश्न आहेत. अभिमन्यू प्लीज. डायरेक्ट प्रश्नच विचारा. तर माझे 2-3 प्रश्न आहेत. असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी फळबागा आहेत त्या फळबागांची विमा उतरण्याकरता म्हणून 31 मे पर्यंत मुदत असते. फक्त कोकणातल्याच फळबागांना फक्त आणि फक्त 15 तारखेपर्यंतच ट्रिगरमध्ये आलेल्या वातावरणानुसार त्या ठिकाणी विम्याची रक्कम मिळते. ती आपण 31 मे पर्यंत करणार का, हा माझा एक प्रश्न. दुसरी गोष्ट, गेल्या वर्षी काजू बिला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 10 रुपये पर किलो अनुदान देण्याचं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं, परंतु ते मिळू का शकलं नाही, तर 31 जुलैला आपला GR गेला. कोकणातल्या काजू बिया ह्या जूनच्या पूर्वीच संपून गेल्या. त्याच्यानंतर लोकांनी काही बिलं सबमिट करायचा प्रयत्न केला तर त्यांना GSTची पावती मागायला लागली. ऑलरेडी 31 जुलैला GR निघाल्यामुळं काजू विक्री होऊन गेली होती. GSTची पावती त्या ठिकाणी देणं शक्य नव्हतं. त्यामुळं कोकणातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. पुन्हा ती 10 रुपये किंवा 15 रुपये काजू बिला हो एक मंत्रींचं निवेदन पण आहे आता ते करू. 15 रुपये देण्याच्या दृष्टीनं आपण तो GR पुन्हा काढाल का, हा माझा दुसरा प्रश्न. आणि आंबा नुकसान भरपाईला 5 लाख रुपये हेक्टरी मागतो, हे आम्ही आमच्या मनानं मागत नाही, तर कृषी विद्यापीठ, कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांनी संयुक्त जी पाहणी केली आहे त्याचा सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्ह्याचा रिपोर्ट आलाय की 80 ते 90% पीक हे शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं आहे. त्यामुळं आम्हाला ही मदत मिळणार का, हे 3 प्रश्न. चला. हो, या आमची तयारी आहे दादा, काळजी नको. भास्कररावने अत्यंत महत्त्वाचा विषय केलेला आहे की जी आपली काजू विक्री असते ती जुलैपर्यंत काय जात नाही, ती अगोदरच त्याचं संपवते, हे म्हणणं बरोबर आहे. आणि त्यासाठी जी तुम्ही भरपाई मागताय, आमची तयारी आहे ना भरपाई द्यायची, किती द्यायची, काय द्यायची, आम्ही सगळे बसून ठरवतो. हे का आता मंत्री महोदय आले, मगाशी चर्चा झाली, सगळ्या मंत्री घेतो, तुम्हालाही सगळ्यांना बोलवतो आणि याच्यावर ठोस निर्णय काढून हा विषय निकालात काढतो. चला, मंत्री महोदयांचं एक निवेदन आहे. नाही, राज्यभरात वाहतूकदारांचा ऐका जरा अभिमन्यू ऐका जरा. राज्यभरात वाहतूकदारांचा संप चालू आहे. राज्यात परिस्थिती अतिशय गंभीर आहे. छोटे मोठे सगळे ट्रक्स असतील, टेम्पो असतील, हे रोडच्या बाहेर आहेत. त्यांच्या संपाच्या संदर्भामध्ये माननीय परिवहन मंत्री आपलं एक निवेदन करीत आहेत. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील विविध वाहतूकदार संघटनांनी दिनांक 5 मार्च 2026 पासून पुकारलेला संप व आंदोलनाच्या संदर्भातील वाहतूकदार संघटनांची मागणी, शासनाची भूमिका आणि शासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजना संदर्भात सविस्तर माहिती सभागृहात सादर करीत आहे. महाराष्ट्रातील वाहतूकदार संघटनांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 5 मार्च 2026 पासून चक्काजाम संप जाहीर केला होता. प्रणाली, रेट्रोफिटमेंट धोरण, मूलभूत सुविधांचा अभाव, वाहतूकदारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये वाहन चालकांना होणारा त्रास या बाबीचा समावेश होता. तसेच ई चलन प्रणालीद्वारे देण्यात आलेली चलने रद्द करणे, पोलिसांकडून मोबाईलद्वारे फोटो काढून दाखल केलेली चलने रद्द करणे, ट्रॅफिक वॉर्डन यांच्याकडून गुन्हा नियमभंग सिद्ध होत नसताना अपुरे पुरावे देऊन दाखल केलेली चलने रद्द करणे, दंड भरूनही पोर्टलवर प्रलंबित असलेली चलने निकाली न काढणे, एकाच दिवसात एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल केलेली चलने रद्द करणे, वेग नियंत्रणाचे चलन रद्द करणे. त्याचप्रमाणे वाहतूकदार संघटनांनी मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश वाहतूकदार संघटनांनी केला होता. वाहतूकदार संघटनांनी पुकारलेल्या संपाची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. अध्यक्ष महोदय, वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी मी स्वतः दिनांक 2 मार्च 2026 रोजी तात्काळ संवाद साधून संघटनेच्या मागण्यांचे सखोल परीक्षण करून त्यातील न्याय व व्यावहारिक मागण्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच याबाबत परिवहन आयुक्त
आणि अपर पोलीस महासंचालक वाहतूक यांना तात्काळ बैठक घेऊन कारवाई करण्याबाबत सूचित केले होते. वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींशी दिनांक 26 जून 2025 रोजी मी बैठक घेतली. सदर बैठकीस अनुसरून माल वाहतूकदार संघटना, बस मालक संघटना, स्कूल बस असोसिएशन व इतर वाहतूकदार यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनास उपाययोजना सुचवण्याकरता दिनांक 1 जुलै 2025 आणि दिनांक 8 जुलै 2025च्या शासन निर्णयान्वये परिवहन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून सदर समितीमध्ये वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात आला होता. सदर समितीने ई चलन आणि दंड व्यवस्थापन, ITMS सुधारणा, पार्किंग, शहरी वाहतूक व्यवस्था, स्कूल बस सुरक्षितता आणि सवलती, वाहन परवाने या मुद्द्यांवर आधारित अहवाल दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजीच्या पत्रान्वये शासनास सादर केलेला आहे. वाहतूकदार संघटनांच्या मागण्याकडे शासन गांभीर्याने पाहत आहे. वाहतूकदार संघटनांच्या समस्यांवर व त्यावरील उपाययोजना पारदर्शकपणे, कायदेशीर व निपक्षपातीपणे अंमलबजावणी त्याची होईल. वाहतूकदार संघटनांशी सातत्याने संवाद ठेवून धोरण निर्मितीस त्यांचा सहभाग सुनिश्चित केला जाईल. वाहतूकदारांच्या होणाऱ्या आवश्यक त्रासाबद्दल तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल. वाहतूक क्षेत्राचे आधुनिकीकरण, पायाभूत सुविधांचा विकास आणि वाहतूकदारांच्या कल्याणासाठी ठोस कार्यक्रम राबवण्यात येतील. वाहतूकदार संघटनांनी आपल्या मागण्या शासनासमोर मांडलेल्या आहेत. शासनाने त्यांचे म्हणणे ऐकले, यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वाहतूकदार संघटनांना आश्वस्त केल्याने आणि त्यांच्या मागण्याबाबत शासन संवेदनशील असल्याने वाहतूकदार संघटनांनी त्यांचं अध्यक्ष महोदय मागे घेतलेलं आहे. याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली असून माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सर्व वाहतूकदार संघटनांशी दूरध्वनीद्वारे चर्चा सुद्धा केलेली आहे. मी सभागृहाच्या निदर्शनास आणू इच्छितो की महाराष्ट्र शासन वाहतूकदारांच्या सर्व न्याय मागण्यांवर कालबद्ध कार्यक्रम आखणी करून त्याबाबत कारवाई करण्यास शासन वचनबद्ध आहे. लक्षवेधी क्रमांक 7 पुढे ढकलण्यात आली आहे. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. सभागृहाची बैठक दुपारी 2 वाजता पुन्हा भरेल.